पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपूर दौऱ्यावर नागपुरातील विविध महत्त्वाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार। संरक्षण क्षेत्रातील अत्याधुनिक प्रकल्पांचं उद्घाटन करणार। आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा। गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष। महाराष्ट्र धर्माची गुढी उभारायला शिवतीर्थावर या। मातोश्री परिसरात मनसेची बॅनरबाजी। कोरटकरनं वापरलेल्या समृद्ध जीवन संस्थेच्या रोल्स रॉइस कार शासनाकडून समृद्ध जीवन घोटाळ्यामध्ये जप्त। समृद्ध जीवनच्या 51 पैकी 50 गाड्या ताब्यात नाहीत। गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांची माहिती। राज्यभरात मराठी नववर्षाचा उत्साह। गुढीपाडव्याच्या निमित्तानं नागपूरमध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी शोभायात्रा, तर नाशिकमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांकडून पुस्तकांची गुढी। धनंजय मुंडेंचं करुणा मुंडेंसोबत झालेलं लग्न अधिकृत नाही। अधिकृत लग्न झालंच नाही तर पोटगी कशी देणार? धनंजय मुंडेंच्या वकिलांचा माझगाव कोर्टामध्ये युक्तिवाद। मुलं तुमची आहेत म्हणता, मग करुणा मुंडे मुलांच्या आई कशा नाहीत? कोर्टाचा सवाल, तर पुढील सुनावणी 5 एप्रिलला। शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्यास राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट होईल, त्यामुळे पगार देणंही मुश्किल होईल। मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य। मी कधीही मुख्यमंत्र्यांसोबत काम केलं नाही। मी प्रशांत कोरटकरांसोबत काम करत होतो। अतुल लोंढे, असीम सरोदेंनी खोटे आरोप केले। प्रशिक पडवेकर यांची प्रतिक्रिया, तर पडवेकरचे सर्व पुरावे समोर आणणार, अतुल लोंढेंचा इशारा। कोल्हापुरात शवगृहातील बर्फ लस्सी थंड करण्यासाठी वापरल्याचा स्थानिकांचा आरोप। रुग्णालयाबाहेरील नारळ पाणी आणि लस्सी विक्रेत्यांचा प्रताप। स्थानिकांकडून लस्सी आणि नारळ विक्रेत्यांना चोप। म्यानमारच्या भूकंपात 1000हून अधिक जणांचा मृत्यू। म्यानमारच्या मदतीला भारताचं ऑपरेशन ब्रह्मा। भारतीय लष्कराचं 118 सदस्यांचं पथक म्यानमारमध्ये भूकंपग्रस्तांसाठी प्रथमोपचार आणि आपत्कालीन वैद्यकीय मदत। महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी आता फ्री डिशवर। 1 एप्रिलपासून TV9 मराठी डीडी फ्री डिशवर पाहता येणार। डीडी फ्री डिशच्या प्रेक्षकांना 68 क्रमांकावर TV9 मराठी दिसणार।